श्रीराम समर्थ, श्री स्वामी समर्थ। आता उद्या आहे श्रीरामनवमी। रामनवमी म्हणजे चैत्र नवरात्र सुरू झाली होती, त्याची समाप्ती उद्या असते। उद्या चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे। रामनवमी दिवशी समाप्ती होते। तर उद्या तुम्ही रामनवमी कशी साजरी करणार? तर रामांचा जन्म हा दुपारीच होतो। जन्मोत्सव रामांचा दुपारी साजरा केला जातो। 12/19 राम जन्मोत्सव साजरा करतात। तुम्हाला कुठे जायचं असेल, कुठे राम जन्मोत्सव असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। नसेल तर तुमच्या घरी तुम्ही उद्या दुपारी 12/19 राम जन्मोत्सव साजरा करायचा आणि रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे। आणि उद्या गुरुवार आहे। उद्या सायंकाळी पण तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला केंद्र वगैरे कुठं असेल तर केंद्रात तर होईलच रामरक्षा स्तोत्र पठण आणि मारुती स्तोत्र। नसेल तर उद्या दुपारी तुम्ही 12/19 राम जन्मोत्सव साजरा करायचा, त्याच्यानंतर रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आणि उद्या सायंकाळी पण तुम्ही रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र म्हणायचं। म्हणजेच चैत्र नवरात्रीची समाप्ती पण होते आणि आपल्याकडून रामांची सेवा पण घडते। अशा पद्धतीने तुम्ही राम जन्मोत्सव साजरा करू शकता। श्री स्वामी समर्थ।